100 फूट भगवान विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली। ही घटना थायलंडमध्ये घडली आहे। कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये सध्या सीमा वाद चालू आहे। या वादामुळे थायलंडच्या सीमालगत असलेल्या भागामध्ये 100 फूट उंच असलेली भगवान विष्णूची मूर्ती अक्षरशः बुलडोझर लावून पाडली आहे। यामुळे देशभरासह जगातील विष्णू भक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत। यावर भारताने देखील प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी या दोन्ही देशांना सांगितले की या तुमच्या वादामुळे धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत। यासाठी दोन्ही देशांनी एकत्रित येऊन यावर तोडगा काढून दोन्ही देशांचा सीमा वाद मिटवून दोन्ही देशांनी एकत्रित बसून शांतता प्रस्थापित करावी। भगवान विष्णूची ही मूर्ती अत्यंत सुबक मूर्ती होती। भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून यावर धार्मिक भावना दुखावल्या आणि यावर चिंता व्यक्त केल्यानंतर या थायलंड सरकारकडून देखील यावर उत्तर देण्यात आलं आहे। त्यांनी सांगितलं का आमच्या कुठल्याही प्रकारच्या धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देश नाही, केवळ सुरक्षा या हेतूने ती मूर्ती हटविण्यात आली आहे, असं थायलंडच्या एका अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे। परंतु या दोन देशाच्या वादामध्ये भगवान विष्णूची मूर्ती तोडल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत। भगवान विष्णूची ही मूर्ती दोन्ही देशाच्या सीमेवर ही मूर्ती होती। या सीमा वादामुळे अनेकांच्या भावना या मूर्ती तोडल्यामुळे दुखावल्या आहेत।